मागच्या भागात आपण पाहिले की राघव, ईशा आणि कोयल एकत्र गप्पा करत होते. इकडे दुसऱ्या बाजूला विवानचा फोन सातत्याने वाजत होता. खूप वेळानंतर शेवटी त्याने फोन उचलला. हे मी काय ऐकते विवान, तू त्या बहनजीसोबत हनीमूनला चालला आहेस, ते पण पॅरिसला? नो, हाऊ डेअर यू विवान, तुला कल्पनाही कशी आली? त्या दिवशी किती मोठ्या मोठ्या बाता मारत होता तू. यार माझं ऐक ना टीना, मी स्वतःहून जात नाहीये. आईने जबरदस्ती केली माझ्यावर. मला तर तिच्यासोबत राहताना देखील दम घुटतोय. तुला कसं समजावू? तर मग असं कर ना, तुझ्या आईच्या सांगण्यावरून तिच्यासोबत मधुचंद्र साजरा कर आणि आईच्या सांगण्यावरूनच तिच्याशी लेकरं पण पैदा कर. विवान हॅलो हॅलो करत राहिला, पण तिकडून फोन कट झाला होता. टीनाने फोन ठेवताच तिची आई चिडून म्हणाली, लाज नाही वाटत तुला स्वतःला माझी मुलगी म्हणताना? तुझ्यासारख्या मुलीला एक मुलगाही पटवता येत नाही टीना. टीना देखील रागात उत्तरली, मॉम, तो मुलगा काही सामान्य नाहीये. नाहीतर हजारो मुलगे माझ्या मागे फिरले आहेत, हे तुम्हालाही माहिती आहे. पण त्या हजारोपैकी कोणाचाही मला उपयोग नाही. मी एकच काम दिलं होतं तुला, विवान रॉयलला फसवायचं, आणि तेही झालं नाही. आणि जर त्या बहनजीने म्हणजे कोयलने त्या घराण्याला वारस दिला ना, तर तुझा पत्ता साफच होईल त्या दिवशी. नाही मॉम, मी कधीच असं होऊ देणार नाही. मी कधीही विवान आणि त्या कोयलला एकत्र येऊ देणार नाही. त्यासाठी मला कुठल्याही थराला जावं लागलं तरी मी तयार आहे. या क्षणी टीनाच्या डोळ्यात एक विचित्र वेडसर झपाटलेपणाचं तेज दिसत होतं. रात्र खूपच झाली होती. कोयल आपल्या रूममध्ये आली तेव्हा विवान डोक्यावर उशी ठेवून झोपलेला होता. जेव्हा कोयलचा हात जळाला तेव्हा तिला एवढं दुखलं नव्हतं, पण आता कुठून तरी तोच त्रास तिला जाणवत होता. ती किचनमध्ये जाऊन फ्रीजमधून थंड पाणी आणते आणि एक बाटली वेगळी घेऊन बसते. तिला काहीच समजत नव्हतं की आता काय करावं. जर तिने विवानला जागं केलं तर तो काहीही न विचार करता तिला बोल सुनावेल, हे तिला ठाऊक होतं. कोयलला आता ते जळणं सहन होत नव्हतं. ती संपूर्ण खोलीभर चक्कर मारत होती. डोळ्यात पाणी भरलेलं होतं. आता रात्रीचे 3 वाजले होते, पण तिच्या डोळ्यांपासून झोप मैलांवर पळाली होती. चालत चालत कधी काय झालं कुणास ठाऊक, तिच्या पायात काहीतरी आलं आणि ती थोडीशी तोल जाऊन सरळ जाऊन विवानच्या अंगावरच पडली. तिच्या हातातली थंड पाण्याची बाटली विवानवरच पडली. एक क्षण तर विवानला काहीच कळेना की काय झालं, पण नंतर त्याने डोळे चोळत पाहिलं तर अर्ध्यापेक्षा जास्त पाणी त्याच्यावर ओतलेलं होतं. आणि कोयल तर इतकी घाबरलेली होती की जणू काही रक्तच सांडलंय. तिच्या चेहऱ्यावर लाज, घबराट सगळं काही दिसत होतं. विवानच्या छातीवर तिने डोकं ठेवून मान टाकली होती. तिच्या हातून चुकून झालेल्या गोंधळामुळे तिच्या डोक्याला जागाच नव्हती. दृश्य असं होतं, विवान खाली, कोयल त्याच्या अंगावर आणि पाण्याची बाटली दोघांवर उलटलेली. सुरुवातीला तर विवान पार भांबावून गेला, पण भानावर येताच त्याने कोयलला जोरात दूर ढकललं. वेडी आहेस का तू? डोकं फिरलंय का तुझं? मला वाटलं तू थोडी तरी अक्कलवाली असशील, पण नाही, तुझ्यात तर ती पण नाहीये. तू तर एकदमच भंपक आहेस. कोण जागं करतं कुणाला अशा रात्री, तेही पाणी ओतून? विवानजी सॉरी, मी मुद्दाम केलं नाही, चुकून झालं, कोयल म्हणाली. माय फूट चूक. देवा, काहीतरी चांगली बायकोच दिली असतीस ना. हा काय नमुना माझ्या नशिबी आलाय. हिला मी मित्रांना काय ओळख करून देऊ? कोणासमोर घेऊन जाऊ हिला? आत्ता काय? आता माझं तोंड का पाहतेस? जा इथून, डोकं नको फिरवू माझं. कर आता, साफ कर हे सगळं आणि माझे दुसरे कपडे काढून दे. आणि हो, तू पण जाऊन कपडे बदलून ये, नाहीतर माझी आई मला ओरडेल की मीच काहीतरी केलं असावं. एकतर माहीत नाही तू काय जादू केली आहेस सगळ्यांवर. माझ्या घरच्यांना तर आता आठवतच नाही की त्यांचा एक मुलगाही आहे. सगळ्यांना फक्त एवढंच लक्षात असतं की एक बिचारी कोयल आहे जिच्यावर त्यांचा मुलगा सतत अन्याय करतो. बस एवढंच शिल्लक राहिलंय. आणि हो, जरा सगळ्यांना सांगूनही टाक की खरा अन्याय कोण करतो, मी की तू. कारण माझ्या आठवणीनुसार आत्तापर्यंत मी कधीही तुला रात्री 3 वाजता पाणी ओतून झोपेतून उठवलं नाहीये किंवा तुझे कपडे जाळले नाहीत, पण तू मात्र हे दोन्ही काम अगदी चोख पार पाडलेस. कोयलला कधी हसू येत होतं विवानच्या बोलण्यावर, तर कधी तिचं मन दुखावत होतं. पण हे सगळं ऐकूनही आज पहिल्यांदाच असं झालं की कोयल विवानच्या बोलण्यावर हसली आणि विवानने देखील आज पहिल्यांदा कोयलला हसताना पाहिलं. तिच्या गालावर पडलेले गोड डिंपल तिला आणखी सुंदर करत होते. त्या क्षणी ती कुणाचंही मन सहज जिंकू शकेल असं वाटत होतं. पण हाच तर विवान होता, विवान रॉयल, जो दुसऱ्यांची मनं जिंकतो पण स्वतःचं मन कधीच देत नाही. कोयलला जाणवतं की विवान तिला बघतोय. तिने पटकन कपाट उघडलं.
एक नाईट सूट बाहेर काढला आणि गप्प बसून राहिली. एक काम करा, आधी तुम्ही कपडे बदला, कारण मी इतकी ओलसर नाही झाले, तुम्हीच जास्त भिजलात. व्हॉट डू यू मीन बाय मी जाऊ? तुला काय वाटतं, मला सर्दी होईल आणि मी सर्दी झेलू शकत नाही? नाही विवानजी, माझा तो अर्थ नव्हता. जो काही होता, जा आता, आधी कपडे तू बदल. कोयल काहीही न बोलता थोड्या तिरक्या नजरेने विवानकडे बघत निघून गेली. विवानने जरी तिला सांगितलं होतं तरी आता त्यांची हालत खूपच वाईट झाली होती. सतत शिंकत होता आणि थंडी लागली होती. आतल्या बाजूला कोयल सगळं ऐकत होती. एकीकडे तिला विवानची काळजी वाटत होती आणि दुसरीकडे मजा पण येत होती. बघा आता, मोठे खुश होते ना, स्वतःला हिरो समजत होते, तर आता भोगा. लागली थंडी. कोयल बाहेर आली. तेव्हापर्यंत विवानचं अर्धनाक आधीच लाल झालं होतं. कोयलला आता खरंच काळजी वाटायला लागली होती. बघा ना, मी आधीच सांगितलं होतं, पण तुम्हाला काही समजतच नाही. आता बघा ना कसे थंडीने कुळकुळताय. कोयल एका दमात सगळं बोलून गेली. तिला हेही लक्षात राहिलं नाही की ती विवान समोर बोलते. तोच विवान ज्याच्यापासून ती इतकी घाबरते. पण यावेळी विवान अशा अवस्थेत नव्हता की कोयलचं काहीही बोलणं ऐकून समजून घेईल. कोयलने पटकन विवानचे कपडे बाहेर काढले आणि त्याला टॉवेल देऊन आत पाठवलं. विवान जेव्हा बाहेर आला त्याने एक वुलन नाईट सूट घातलेला होता. कोयलने खूप प्रेमाने सांगितलं, ऐका, तुम्ही ब्लँकेट नीट घेऊन जा का, मी तुमच्यासाठी कॉफी करून आणते. विवान आणि कोयलमध्ये कितीही तणाव असो, ते एकमेकांची काळजी घेतच होते. विवानला जरी कोयलची फारशी फिकर नव्हती, तरी कोयल मात्र एक पत्नी म्हणून आपलं कर्तव्य चोख पार पाडत होती. कोयल जेव्हा कॉफी बनवायला गेली तेव्हा तिलाही थोडी थंडी वाटत होती, कारण थोडं पाणी तिच्यावर सुद्धा सांडलं होतं. तिने पटकन कॉफी बनवली आणि विवानकडे नेऊन दिली. विवानच्या डोळ्यांमध्येही थंडीमुळे लालसरपणा आला होता. कोयलने त्याला कॉफी पाजली, त्याला एक गोळी दिली आणि नीट ब्लँकेटमध्ये झाकून टाकलं. विवान हे सगळं शांतपणे पाहत होता. कोयल तिची कॉफी घेऊन विवानच्या बाजूला बसली. विवानने थोड्याशा रुखरुखीत सुरात विचारलं, काय हवंय आता? काही नाही, मी फक्त विचार करत होते की तुम्ही आता कसे आहात. विवानने कॉफीचा मग बाजूला ठेवला आणि शांतपणे पण थोड्या कठोर सुरात म्हणाला, बघ कोयल, मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो. मला तुझ्यात जरासुद्धा इंटरेस्ट नाही आहे. म्हणून जर तू हे सगळं पत्नीधर्म म्हणून फक्त माझं लक्ष वेधण्यासाठी करतेस तर ते बंद कर. यामुळे काहीही होणार नाही. आणि बाकी, याचा तुला पगार तर मिळतोच आहे. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत ना? आणि एक गोष्ट अजून, मी फक्त आणि फक्त एका मुलीवर प्रेम करतो आणि ती म्हणजे टीना. म्हणून तू कितीही प्रयत्न केलेस तरीही तू कधीच टीना होऊ शकत नाहीस. आणि हे लग्नसुद्धा फार काळ टिकणार नाही. सो प्लीज स्टे अवे. आय होप यू अंडरस्टँड. कोयलच्या मनात जणू कुणीतरी जोरात मूठ घालून मारली होती. तिला त्या क्षणी ते खोलीसुद्धा तिच्यावर हसते असं वाटायला लागलं. कोयल संतापून उभी राहिली आणि म्हणू लागली, सर्वात आधी मी या घरात सर्व रीतिरिवाजांनी आली आहे, पळून नाही. म्हणून तुम्ही जेव्हा हवं तेव्हा माझा अपमान करायचा तुम्हाला काही हक्क नाही. मी गप्प असते याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला सतत नीचता दाखवाल. मला तुमच्या आणि तुमच्या टीनामधल्या गोष्टीत काहीच स्वारस्य नाही. तुम्ही तिच्याशी आज लग्न करा वा उद्या, मला काही फरक पडत नाही. पण माझीसुद्धा काही इज्जत आहे, सेल्फ रिस्पेक्ट आहे. कृपया ताला ठेच देऊ नका आणि आपण एकमेकांसाठी अनोळखीच राहू. तेच आपल्यासाठी बरं आहे. मी तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही आणि तुम्हीसुद्धा करू नका, प्लीज. कोयल त्या क्षणी खूपच संतापलेली होती. तिला विवानवर जबरदस्त राग आला होता. विवानने सुद्धा कोयलचं हे रूप पहिल्यांदाच पाहिला. त्याला समजलं होतं की ती खरंच रागात आहे, म्हणून तो गप्पच बसून राहिला. कोयलने तिच्या उशा उचलल्या आणि जाऊन सोफ्यावर झोपली. तेवढ्यात विवानचा फोन वाजला. स्क्रीनवर टीनाचं नाव चमकत होतं. विवानने फोन उचलून खूपच एक्साईट होऊन बोलायला सुरुवात केली. हॅलो बेबी, कशी आहेस? तुला माहिती आहे का मी किती मिस केलं तुला? तू अगदी योग्य वेळी कॉल केलास. मला सांगायचं आहे सगळ्यांना की तू माझ्यासाठी किती स्पेशल आहेस. लोक तर आपल्या मर्यादा विसरू लागलेत. पण तिकडे टीना हॅलो हॅलो करत होती, कारण हे सगळं विवान म्यूट करून बोलत होता. त्याला टीनासमोर तिचा अपमान करायचा नव्हता, पण तिच्याशी बदला घ्यायचाही त्याचा निर्धार होता. त्यामुळे त्याने अगदी मुद्दाम कोयलसमोर हे दाखवलं की तो टीनाशी किती प्रेमाने बोलतोय. पण कोयलचं कोमल हृदय त्या क्षणी तुटून अनेक तुकडे झाले होते. तिचे अश्रू उशावर सांडले होते. रडता रडता केव्हा झोप लागली कळलंच नाही. इकडे विवानचाही टीनाशी बोलायचा मूड नव्हता. त्याने पाहिलं की कोयल झोपली आहे आणि तोही झोपून गेला.
सकाळ होऊन गेली होती. कोयलची जेव्हा झोपेतून जाग आली तेव्हा सकाळचे 10 वाजत आले होते. रात्री खूप रडल्यामुळे तिच्या डोळ्यांना खूप दुखत होतं, पण तिचा दगडासारखा निष्ठुर नवरा शांतपणे झोपेत घोर घालत होता. कोयलचं तर रागाने रक्तच खवळून गेलं. ओह, आला मोठा त्या काळीसारख्या पायांच्या टीनाशी माझी तुलना करणारा. तुझ्यासाठी नाही विवान, पण स्वतःसाठी मी हे सगळं सहन करणार नाही. मला एवढं वाईट का वाटतंय काहीच समजत नाही. भाडमध्ये गेले दोघंही, असं म्हणून कोयल बाथरूममध्ये गेली. जेव्हा ती अंघोळ करून बाहेर आली तेव्हा ती बरीच फ्रेश वाटत होती. तिने साडीवरून उचलून मंगळसूत्र घातलं, कुंकू लावलं आणि खाली आली. खाली नाश्त्याच्या टेबलावर पाहिलं तर एक वृद्ध गृहस्थ बसले होते. कोयलला आठवलं, अरे हे तर. ती लगेच धावत गेली आणि म्हणाली, नमस्कार बाबा. हे होते कोयलचे सासरे. कोयल त्यांना पहिल्यांदाच भेटत होती, पण असं वाटत नव्हतं की ही पहिली भेट आहे. ते खूपच चांगले, प्रेमळ होते. त्यांनी कोयलला पाहून हसून म्हणाले, अरे वा लेखाजी, हे सोनं कुठून आणलं तुम्ही त्या गाढवासाठी? ही तर चंद्रासारखी सुंदर आहे. कोयल त्यांना पाहून विचार करू लागली, ज्यांचे आईवडील इतके छान आहेत, त्यांचा मुलगा असा कसा वागतो? असे संस्कार करणाऱ्या आईवडिलांची औलाद अशी वागणार हे खरंच पटत नाही. पण तिच्या मनातले विचार फार काळ टिकले नाहीत. थोड्याच वेळात एक उच्चभ्रू बाई, ज्यांचे केस हायलाईट केलेले, चमकदार साडी नेसलेली, हातात एक ब्रँडेड पर्स घेऊन धावत आत आल्या. ही होती आलिशा राय, विवांची आत्या. स्वतःला अप्सरापेक्षा कमी समजत नाहीत आणि अहंकार तर टोकाला पोहोचलेला. त्यांची मुलगी आणि मुलगा दोघंही फार उर्मट होते. अगं वहिनी, असं काय जुलूम झाला? मुलाच्या लग्नात त्याची एकुलती एक आत्या नव्हती. असं कसं? किमान माझ्या मुलाला तरी बोलवायचं. आम्ही काय इतके लाचार आहोत का की लग्नात यायला धावत आलो असतो? माझी मुलं तर लंडन पॅरिसमध्ये शिकत आहेत आणि अशा लो सोसायटीच्या लग्नात आम्ही कसे येणार? लेखा म्हणाल्या, दीदी, म्हणूनच नाही बोलावलं. तुम्ही तरी कुठे आले असतात? आता आला तर लगेच तक्रारींचा पाऊस सुरू. चला, माझ्या सुनबाईला तरी भेटा. कोयल रॉयल, आमच्या घरची सून आणि विवांची पत्नी. ओ, हीच आहे का ती रूपवान राणी? पण वहिनी, माझ्या नंदेच्या मुलगीची हिच्याशी कुठेही तुलना करता येणार नाही. ती सौंदर्यानेही सरस आहे आणि शिकलेली सुद्धा. किमान थोडा तरी स्टँडर्ड पाहिला असता तुम्ही. कसला त्या सौंदर्याच्या मोहात वाहून गेलात? एकतर माझा चंद्रासारखा मुलगा आणि त्याची बायको तर चंद्रापेक्षा देखील सुंदर आहे. आता कोयलचे सासरे त्यांच्या बहिणीला आलिशाला उत्तर देतात, आणि अलिशा, तू इथे आली आहेस तर आनंदात राहा. आल्या आल्याच अशा निगेटिव्ह गोष्टी का करतेस? बस पय्या, आता तुम्ही सुद्धा वहिनीच्या भाषेत बोलायला लागलात. ठीक आहे, आम्ही काही बोलत नाही. आमचं कुठे चालतंय. तेवढ्यात ईशा कोयलच्या कानात म्हणाली, वहिनी, यांचं काही मनावर घेऊ नका. यांना सवयच आहे असं बोलण्याची. तुम्ही फक्त इग्नोर करा ह्यांना. हो ईशा, काही नाही, जाऊ दे. कोयलने जबरदस्तीचं हसत उत्तर दिलं. दुसरीकडे विवान उठला होता. त्याने पाहिलं की कोयल तिथे नाही. तो थोडा वेळ बसून राहिला आणि मग वॉशरूममध्ये गेला. विवान जेव्हा तयार होऊन खाली आला, त्याने पाहिलं त्याची आत्या अलिशा आली होती. विवानच्या तोंडून पहिलं वाक्य निघालं, अरे, ही पुन्हा आली. शेट, आजचा दिवसच वाईट आहे. अरे बघा ना, माझा चंद्रासारखा भाचा आला. कधीतरी आत्याची आठवण काढ. फोन तरी कर. इतक्या मोठ्या कंपनीचा CEO आहेस ना, थोडी आत्याचीही इज्जत वाढवायला पाहिजे. अरे आत्या, तुम्हाला माहिती आहे ना मी किती बिझी असतो. थोडं समजून घ्या. तेवढ्यात अलिशा विवानच्या कानाशी येऊन म्हणाली, माझा भाचा आहेस ना तू, मला माहिती आहे. हे लग्न तुझ्या आईने जबरदस्तीने लावलं असेल. हिच्यामुळे माझा मुलगाही दुबळा झाला. अगं, इतकी सुंदर तर आहेच नाही जितकं कौतुक केलं जातं. माझं म्हणणं ऐक. अजून वेळ आहे, पळून जा. माझ्या नंदेच्या मुलीशी लग्न कर. विवानने अलिशाची सगळी वाक्य ऐकली आणि लगेच ओरडला, ए कोयल, इकडे ये माझ्याजवळ. अलिशाच्या मनात आतून जळणाचा स्फोट होतो. चला, आज तरी गेली ही महाराणी. आली होती मोठ्या रॉयल घराण्याची सून व्हायला. इतकी लायकी नाही आणि आली सून होऊन बसायला. अगं, मेहनत न करता जर फळ मिळालं तर ते टिकत नाही. विवानने तिकडे कोयलचा हात धरला आणि तिला आपल्या जवळ ओढलं आणि म्हणाला, माझी सुंदर बायको ही फक्त चेहऱ्याने नाही तर हृदयाने सुद्धा खूप सुंदर आहे. ही फक्त माझी आई नाही, मी सुद्धा म्हणतो. आणि दुसरी गोष्ट, आपण आज हनीमूनला जात आहोत. आपली फ्लाईट रात्री आहे. सो सॉरी आत्या, मला वाईट वाटतं की तुम्ही कोयलसोबत राहू शकणार नाहीत.
चल बेबी, तुला पॅरिससाठी कपडे घ्यायला घेऊन जातो, मग तुला ड्रॉप करून ऑफिसला निघतो. विवान निघायला लागला आणि जाताना आत्याकडे बघून म्हणाला, काय आहे ना, लग्न भलेही अरेंज झालं असलं तरी आम्ही दोघं एकमेकांना पाहिल्यावरच प्रेमात पडलं होतं. हे बोलून तो निघून गेला. या गोष्टीने घरातले सगळे नोकर आणि घरातले लोक हसले, फक्त अलिशा सोडून. अलिशा तर जळून कोळसा झाली होती. मी आता इथेच राहणार आहे, जोपर्यंत हिचा अस्सल चेहरा समोर येत नाही, असं म्हणत अलिशा चिडून पाय आपटत निघून गेली. अलिशा अजून तिथेच उभी होती. तेवढ्यात लेखा म्हणाल्या, अलिशा, ती भलेही आपल्या स्टेटसपेक्षा कमी असेल, पण तिचं हृदय असं आहे की आपण सगळ्यांनी आपली मनं बाहेर काढून दिली तरीसुद्धा तिच्यासारखं एक मन तयार होणार नाही, हे लक्षात ठेव. पण अलिशाला मात्र एक वेगळाच गर्व होता. तिने लेखाचं बोलणं ऐकलं आणि दुर्लक्ष करत रागानं बोलली, राहू द्या वहिनी, दिसतंय तिला काही संस्कार वगैरे आहेत असं वाटत नाही. अगं आत्या सासू आली होती तर निदान येऊन पाय तरी पडायचे. पण आम्ही काही नाही म्हणत, आमचं ऐकतं कोण? आमचा भाऊही आता आमचा राहिला नाही. वहिनी बाकी कुणाचं काय म्हणणार? म्हणूनच मला इथून निघून जाणं योग्य वाटतं. तेवढ्यात ईशा म्हणाली, आत्या राहू द्या ना, आल्या आल्या तुम्ही वहिनीची क्लास घेऊ लागलात, आता ती येऊन पाया कशा पडणार? थोडा विचार तरी करा. आणि त्यानंतरही तिने काही बोललं नाही. अगं राहू दे ईशा, तू तर तिच्या जादूचंच अडकली आहेस, पण मी तिला नीट ओळखते, म्हणून माझ्यासमोर हा बनावटीपणा चालणार नाही. ईशा रागाने चेहरा वळवून तिथून निघून गेली. तुमच्याशी बोलणं व्यर्थ आहे आत्या. बोलायचं त्यांच्याशी ज्यांना समजून घ्यायची इच्छा असते, पण तुम्ही तर ठरवूनच बसलात की कुणाचं ऐकायचंच नाही, म्हणून मी आता काही बोलणारही नाही. लेखा म्हणाल्या, ईशा सोड नाही सगळं, ये बसा, मी कुणाला तरी बोलवते. चंपा, अरे ओ चंपा, दीदी आले आहेत, जा चहा घेऊन ये. लेखा आता अलिशाशी बोलण्यात गुंतल्या. त्या दुसऱ्या बाजूला विवान आणि कोयल दोघंही गाडीत बसले होते आणि गाडीत एकदम शांतता होती. कोणीच काहीच बोलत नव्हतं. तेवढ्यात कोयलचा फोन वाजला. स्क्रीनवर सचिन हे नाव झगमगत होतं. सचिन कोयलचा कॉलेजमधला मित्र होता आणि त्याला कोयलच्या लग्नाबद्दल समजलं होतं. कोयलने फोन उचलून विचारलं, कसं आहेस सचिन? आणि विवानचे कान लगेच सावध झाले. कोयल बोलू लागली, हो मी सुद्धा ठीक आहे. हां, बरं झालं बोललास, मी सुद्धा त्या मॉलमध्ये येणार आहे, तू मला तिथंच भेट. विवानने थोडं वैतागून विचारलं, कोण आहे हा सचिन? कोयलने एकटक उत्तर दिलं, माझा कॉलेज फ्रेंड आहे. तुम्हाला त्याच्याशी काय काम? विवान म्हणाला, मिसेस कोयल, आय एम युअर हजबंड, आणि मला त्याच्याशी काम का नसेल? कोयल रागाने म्हणाली, मिस्टर विवान रॉयल, आय एम युअर वाईफ. जेव्हा तुम्ही रात्री त्या पतळ्या पायाच्या छडीसारख्या मुलीशी फोनवर गप्पा मारता तेव्हा मी तुमच्याजवळ काही विचारलंय का? विवान चिडून म्हणाला, हो पण मी तुझ्यासमोर बोलतो. मग मी सुद्धा म्हणते, मी आता तुमच्यासमोरच बोलते. कोयल थंडपणे म्हणाली, आणि आपण ठरवलं होतं ना, आपण एकमेकांच्या गोष्टीत लक्ष घालणार नाही, मग कृपया तुम्हीही तसंच करा. विवान आता गाडीत चिडचिड करत गाडी चालवायला लागला. दुसऱ्या बाजूला टीना एका श्रीमंत दिसणाऱ्या माणसासोबत बसली होती. तो दिसायला फारसा काही खास नव्हता, पण त्याच्या अंगावर उच्चभ्रू घराण्याचे तेज होते. डॅनियल बेबी, प्लीज माझी मदत कर ना. मी तुला आधीच सांगितलं होतं, जर मी एकदाच विवानशी लग्न केलं तर त्याचं सगळं काही माझं होईल. तो मला आंधळ्याप्रमाणे प्रेम करतो. डॅनियल म्हणाला, आणि तूही त्याच्यावर आंधळ्यासारखं प्रेम करतेस टीना, भुलू नकोस. हो, तो खूप हँडसम झालाय. मी तर बघतच बसते, पण ट्रस्ट मी बेबी, मी त्याच्यावर प्रेम करत नाही. प्रेम तर मी तुझ्यावरच करते. टीना तिचं शेवटचं जाळं टाकते, पण त्याचा काही उपयोग होत नाही. पहा टीना, सोपी गोष्ट आहे. तूही त्रासलेली आहेस आणि मीही, म्हणून आपल्याला एकमेकांच्या कामाला यायला हवं. तू विवानशी लग्न कर आणि त्याच्या कंपनीचे 50% शेअर्स मला दे, बस इतकंच. पण एक प्रॉब्लेम आहे रे. म्हणजे? एकच गोष्ट मला त्याच्याजवळ जाऊ देत नाही. काय? त्याच्या आईने त्याचं लग्न करून टाकलंय आणि आता त्याच्या बायकोमुळे तो खूप ड्रामे करतो. तरी त्याने म्हटलंय की तो तिच्याशी डिवॉर्स घेईल, पण ती सुंदर आहे रे, माझा विश्वास नाही बसत. कधी त्याचं मन पालटेल ते सांगता येत नाही. टीना अस्वस्थ होऊन विचार करत बसली. तेवढ्यात तिला काहीतरी सुचलं आणि ती डॅनियलकडे विचित्र नजरेने पाहू लागली. डॅनियल तर तसाही एक मोठा लबाड होता. त्याला टीना काय सुचवत आहे हे लगेच समजलं. तुझ्याकडे तिचा फोटो आहे का? डॅनियलने विचारलं. टीनाने लगेच कोयलचा फोटो दाखवला. मासूम कोयल त्या क्षणी प्रचंड सुंदर दिसत होती. तिने घातलेला लाल लेहंगा तिच्यावर जबरदस्त शोभत होता. डॅनियल तर थक्कच झाला. त्याने पहिल्यांदाच एवढी सुंदर मुलगी पाहिली होती.
तीही अशी जी मेकअप शिवायही काळजावर घाव घालते. अगं, तोंड बंद कर रे वेड्या, टीना म्हणाली. किती हॉट आहे ही, मला ही पाहिजे. तुला ही इतक्यात मिळणार नाही. ती आता रॉयल कुटुंबाची एकुलती एक सून आहे. तुझं काही बिनसलं तर ते तुला जिवंत ठेवणार नाहीत. तू गप्प बस. ही मला पाहिजे म्हणजे पाहिजे. इतकी सुंदर मुलगी डॅनियलच्या घरी शोभेल, बाकी कुठे नाही. टीना चिडली. काय आहे यार हिच्यात, सगळ्यांना वेड करते. विवान तर हिच्यासाठी झुरत असेल. मला लवकर काहीतरी करावं लागेल. ठीक आहे डॅनियल, मी उद्या एक पार्टी ऑर्गनाईज करते आहे. तू पण ये आणि मी विवान आणि कोयलला पण बोलावणार आहे. तू फक्त तुझं काम कर. एकदा जर तू कोयलला मिळवलंस तर ना विवान आणि ना त्याचं कुटुंब तिला परत स्वीकारणार नाही. आणि तू असं दाखवायचं की तुझा आणि कोयलचा आधीपासून रिलेशनशिप आहे, म्हणजे सगळ्यांना तिच्यावर शंका येईल. त्याच्यानंतर इन डेव्हिल आणि आउट कोयल असं काहीसं चाललं होतं. ही फक्त माझी आहे, फक्त माझे, डॅनियलची. असं म्हणताच डॅनियल जोरजोरात हसायला लागला. इकडे कोयल आणि विवान मॉलमध्ये पोहोचले होते. तेवढ्यात सचिन हसत हसत पुढे आला आणि कोयल समोर हात पुढे केला. पण कोयल काही बोलायच्या आधीच विवानने त्याचा हात धरला आणि म्हणाला, हाय, आय एम विवान रॉयल. कोयल, विवान रॉयलची पत्नी. कोयलला विवानच्या या वागणुकीवर थोडासा रागही आला आणि प्रेमही. सचिन लगेच म्हणाला, अरे, म्हणजे आपणच आहात तो नशीबवान माणूस ज्याच्याशी आमच्या लाडक्या मैत्रिणीने लग्न केलं आहे. तुम्ही या जगातला सगळ्यात चांगला माणूस असाल ज्याच्याशी कोयलने लग्न केलंय. हो, ते तर आहेच. शेवटी विवान रॉयलची बायको काही साधी सोपी तर असू शकत नाही ना. विवानने एका खास अदा करत उत्तर दिलं. सचिन पुढे म्हणाला, आणि कोयल, तू तर भारीच निघालीस. थेट वर्ल्ड मोस्ट हँडसम मॅनशी लग्न केलंस. आणि खरंच हे वाक्य सचिनचं अगदी खरं होतं. विवान खरोखरच खूप हँडसम आणि हॉट होता. कोयल फक्त सचिनच्या बोलण्यावर लाजून हसत राहिली. विवान मात्र गर्वाने कोयलकडे बघत होता. कोयलने तोंड वाकडं करत म्हटलं, हो, आता जर सगळ्यांचं कौतुक झालं असतील तर चला काहीतरी खाऊया. हो ना, चला तिकडे VIP कॅफे आहे, आपण तिकडेच जाऊया. शेवटी विवान रॉयल आहे, असंच काही कुठेही बसणार थोडीच, विवान म्हणाला. सचिन आणि कोयल एकत्र चालू लागले आणि दोघं जाऊन बसले. तेवढ्यात विवान म्हणाला, बोला, काय खाणार आहात सगळे. कोयल काही बोलायच्या आधीच सचिन म्हणाला, कोयलला ना पिझ्झा खूप आवडतो आणि ही डबल चीज बस्ट पिझ्झा खात असते आणि कोकसोबत बर्गरही. विवान सचिनकडे बघतच राहिला, कारण स्वतःला आपल्या बायकोच्या पसंतीचा पत्ताच नव्हता आणि हा दुसरा माणूस मात्र सगळं सांगत होता. कोयलने विवानला चिडवत म्हटलं, सचिन, तू अजूनही तसाच आहेस ना. बघ ना, अजूनही माझ्या आवडी लक्षात ठेवतोस. आता अशाच गोष्टींसाठी तर आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत, बरोबर ना कोयल. सचिन म्हणाला, हो हो. कोयलने विवानकडे रोखून बघितलं. विवान म्हणाला, तर ठीक आहे, मी पण तेच ऑर्डर करतो. आणि सचिनही म्हणाला, हो, मी पण तेच घेईन. तिघांनी आपली ऑर्डर देऊन टाकली. आता विवान सचिनकडे बघत म्हणाला, आणि सांग ना, काय करतोस तू माझ्या बायकोला ओळखण्याखेरीज. विवानने टोमणा मारला. कोयलने तिरकी नजर टाकली विवानकडे. विवानने खांदे उडवत भाव दिला, मी काय केलं, का बघतेस मला. सचिन अगदी शांतपणे म्हणाला, अरे काही नाही कोयल, तू असं बघू नकोस विवानकडे. मला काही वाईट वाटलेलं नाही. यू नो, ही इज सो मच सार्कॅस्टिक. मी नुकतंच MBA केलं आहे आणि सध्या जॉबच्या शोधात आहे. असं झालं तर. काही नाही सचिन, तू विवानच्या कंपनीतच जॉईन हो. तुझा अनुभवही चांगलाच आहे, बरोबर ना विवान. तू पण हेच विचार करत होतास ना. कोयलने विवानकडे रोखून पाहिलं, जणू काही कोयल असं सांगू पाहत होती. मीही आता सूट घेतलाय. विवान सचिनकडे पाहत म्हणाला, अरे का नाही, अगदी बरोबर. तू माझ्या वाईफचा बेस्ट फ्रेंड आहेस आणि मी तुझ्या कामी आलो नाही तर कोण येणार. ठीक आहे, उद्या तुझे सगळे आवश्यक डॉक्युमेंट्स दे. मी थोडंफार तुला बघून कळवतो. ठीक आहे, मी तुला ठेवायचंच ठरवलं आहे. फक्त थोड्याशा औपचारिकता उरल्या आहेत. ओके. सचिन तर खूपच खुश झाला. शेवटी त्याची खूप दिवसांची इच्छा पूर्ण होणार होती. विवान मात्र सचिनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता. का कोण जाणे, पण सचिन त्याला फारसा आवडला नव्हता. तेवढ्यात त्यांचा ऑर्डर आलेला. कोयल लहान मुलांसारखी खुश झाली, कारण कितीतरी दिवसांनंतर ती स्वतःच्या आवडीने काहीतरी खात होती. इतके दिवस तर ती खुशसुद्धा नव्हती, कारण विवानशी मनातली सल होतीच. कोयल जसेच पिझ्झा खायला लागली, तिच्या ओठांजवळ थोडंसं चीज लागलं. सचिन लगेच टिश्यू उचलून ते साफ करणार इतक्यातच विवानने कोयलला स्वतःकडे फिरवलं
आणि तोच तिचं तोंड साफ करू लागला. अगं, लहान मुलांसारखी खातेस. हे खाणं असं खातात का? आरामात खा, कुठे पडून जाणार आहे. ॲक्च्युअली ना, कोयलची ही फेवरेट डिश आहे. पण तुम्ही तर तिचा नवरा आहात, तुम्हाला अजूनही तुमच्या बायकोच्या आवडीनिवडींची माहितीच नाही का? विवानला आता त्या बोरिंग सचिनचा रागच आला होता. पण कोयलला काही वाईट वाटू नये म्हणून त्याने आपला राग आवरला आणि थोडं कडकपणे पण संयमित आवाजात म्हणाला, मला सगळं माहिती आहे तिच्या आवडीनिवडीचं, पण मी दुसऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुसपत नाही. विवान इतकं शांतपणे बोलला की सचिनला काही कळलं नाही की त्याच्यावर टोमणा मारला गेला. नंतर विवान कोयलकडे बघून म्हणाला, कोयल, आपल्याला शॉपिंगलाही जायचंय. पटकन खा, मग निघूया. कोयलने हो म्हणून मान हलवली. त्याचवेळी दुसरीकडे टीनाला या गोष्टीची खबर लागली की विवान आणि कोयल कुठेतरी बाहेर गेलेत. आणि ही खबर तिला कुणी दिली होती माहिती आहे? अलिशा, विवानची आत्या. थोड्याच वेळापूर्वी अलिशाचा फोन आलेला आणि अलिशाने तिच्या येण्यापासून ते विवान आणि कोयलच्या जाण्यापर्यंतच्या सगळ्या बातम्या तिला सांगितल्या होत्या. टीना वेड्यासारखी सगळ्या घरात इकडून तिकडे फिरत होती. हा विवान तिला शॉपिंगला का घेऊन गेला? आणि त्याने अलिशा आंटीला हे का सांगितलं की तो त्या बाईसाहेबांवर प्रेम करतोय? कुठे विवान मला वेडी तर करत नाही ना? त्याला खरंच त्या बाईसाहेबांवर प्रेम तर नाही ना झालं? नाही नाही टीना, नाही. तू उलटसुलट विचार करते आहेस. असं कधीच होऊ शकत नाही. तो विवान आहे, द विवान रॉयल. तो असं कोणावर प्रेम करत नाही, तेही अशा बेहनजी साहेब टाईप मुलीवर. पण ती त्याच्या बिर्याडीत राहणारी आहे, त्याच्यासोबत झोपते आणि तुझ्यापेक्षा चांगली आहे दिसायला, असं तिच्या अंतरात्म्याने सांगितलं. हो तर काय झालं? विवान माझ्यावर प्रेम करतो, फक्त माझ्यावर, फक्त आणि फक्त माझ्यावर. ओ गॉड! टीना पूर्ण गोंधळून गेली होती. तेव्हाच तिची आई तिच्या खोलीत आली. काय झालं डार्लिंग? काय एवढा गोंधळ चालू आहे? आणि स्वतःशीच काय बोलते आहेस? मला सांग ना काय झालं? नो मम्मा, ती बाईसाहेब काहीतरी जादू करत आहे विवानवर. अलिशा आंटीचा कॉल आला होता. ती सांगत होती ते दोघं परफेक्ट कपलसारखं वागत होते आणि विवान तिला शॉपिंगला घेऊन गेला आणि त्याने हेही सांगितलं की तो तिच्यावर प्रेम करतो. मी तुला खरं सांगते आहे टीना, जर ती विवानच्या जवळ आली आणि त्या घराला वारस दिला तर बघ, तो विवान तुला ढुंकूनही पाहणार नाही आणि दिसायला तर ती एखाद्या अप्सरासारखी आहेच. कोण तिच्यापासून दूर राहील? माझं ऐक, अजूनही वेळ गेली नाही. सिरियस होऊन जा, नाहीतर फक्त बसून बघत राहा. विवान तुझ्या हातून निघून गेला तर? तुम्ही बरोबर म्हणतायत मम्मी. आता बघा, मी तिला सोडणार नाही. फक्त उद्याची वाट बघा. पाहाच, डॅनियल तिला कसा बदनाम करतो. त्या बेहनजी साहेबांचा उद्या शेवटचा दिवस असेल रॉयल घराण्यात, असं म्हणून टीना मोठ्याने हसत सुटते. तर खरंच डॅनियल आणि टीना मिळून कोयलला रॉयल घराण्याच्या बाहेर काढतील का? हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.